नमस्कार, आपण पाहतात नवराज्य लायन्यूज। खानदेशाची माहेर वाशिन असलेली कान्होबाई, 1.5 दिवसाची कान्होबाईला आज या ठिकाणी निरोप देण्यात येत आहे आणि ज्या उत्साहामध्ये या कान्होबाईची स्थापना करण्यात आली त्याच उत्साहामध्ये आज या कान्होबाईला निरोप देखील देण्यात येत आहे। आपण पाहू शकता जुने जळगाव या ठिकाणी जुनी परंपरा आहे। या ठिकाणी आपण पाहूयात किती वर्षाची परंपरा आहे या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊयात। या ठिकाणी काही माहेरवाशिनी आहेत, गृहिणी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। काय सांगाल ताई, या ठिकाणी आपण जो कान्होबाई उत्सव साजरा करता हा कधीपासून साजरा करता? आमच्या पिढोन पिढी चालू येतो, तरी साधारणतः आता 9-10 पिढीपासून चालू येतो कान्होबाईचा थाट। 10 पिढी झाली। आपण या उत्सवामध्ये काय काय कार्यक्रम करतात? तर आमच्याकडे 1.5 दिवसाची पावटी असते ती, आणि नंतर मग भजन वगैरे, रात्री भजन वगैरे सगळं, गाणी वगैरे, जागरण वगैरे सगळं करतोय आम्ही। त्याच्यानंतर आज निरोप देताय तुम्ही, नेमका निरोप कशा पद्धतीने? आमचं आज विसर्जन आहे कान्होबाईचं विसर्जन झाल्यानंतर करायच्या टायमाला आम्ही सगळ्या महिला सगळे साथ देतात मला। माझ्याकडे कान्होबाई पिढोपासून होते, प्रकाश सीताराम शिंपी, आणि या ठिकाणी माहेरवाशिनी देखील आलेल्या आहेत, आपल्या मुली वगैरे आलेल्या हो, आहेत? आलेली मुलगी आलेली। दरवर्षी येतात का ते? हो, येतात। या ठिकाणी या उत्सवासाठी त्यांच्या मुली देखील आलेल्या आहेत। या ठिकाणी त्यांचा परिवार आलेला आहे, आपण त्यांच्याशी बोलूयात। काय सांगा? कान्होबाई ही खूप आराध्य दैवत आहे, आपल्या महाराष्ट्राचं कुलस्वामिनी ती, आणि मी खानदेशची कुलदैवत आहे ती, आणि मी दरवर्षी माहेरी येते कान्होबाईला पुण्यावरून। कारण तिकडं इतकं असं नाहीये, आपल्या खानदेशातच हिचं भरपूर रहस्य आहे। आणि ही म्हणजे एक मुलगी येते ही माहेरी, म्हणजे 1.5 दिवसाची ती माहेरी मुलगी येते, आणि तिचं खूप आम्ही जल्लोषात स्वागत करता, म्हणजे तो एक पार्वतीचंच हे स्वरूप आहे। या ठिकाणी कान्होबाईच्या उत्सवासाठी पुण्याहून आलेले आहेत त्या माहेरवाशिनी आहेत, आणि या ठिकाणी कान्होबाईला या ठिकाणी उत्साहामध्ये निरोप देण्यात येत आहे। अजून काही गृहिणी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। काय सांगाल या ठिकाणी सर्व महिला मिळून, सर्व म्हणजे आम्ही मैत्रिणी, आमच्या मुली किंवा सर्व शेजारी वगैरे, आम्ही सर्व हा आनंदात खूप उत्सवात साजरा करतो। रात्री जागरण करतो, भजनी मंडळ वगैरे सगळं कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो, आणि आम्हाला हा उत्सव करताना खूप आनंद होतो। आपण कान्होबाईला माहेरी आपण त्यांना विसर्जनाला पाठवताना आपल्याला कुठेतरी भावुक होतात, आपण पाठवताना खूप वाटतं, म्हणजे जशी आपण आपली मुलगी माहेरी वाटेला लावतो तसंच आम्हाला कान्होबाईला पण सुद्धा वाटेला लावताना तसा जाणवतं मला, म्हणजे भाऊक वाटतोच। आम्ही सगळ्यांना महिलांना असं वाटतं की आता हा उत्सव आम्हाला अजून 2-3 दिवस वाढला पाहिजे, पण आपण नियमानुसार तो 1.5 दिवस करतो। या ठिकाणी कान्होबाईला निरोप देताना भाऊक झालेल्या आहेत त्या। मी योगेश सुने, ची बिल्डर, नवराज्य लायन्यूज, जळगाव।